नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवक 40% 50% आरोग्य सेविका आणि ग्रामसेवकच्या 21 जूनपर्यंतच्या परीक्षा आता झालेल्या आहेत. याच्या निकालाची तुम्ही वाट पाहताय. त्याचबरोबर मित्रांनो, याचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो, एक अंदाजित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहेत आता, तर बघा मित्रांनो, अजून पूर्ण परीक्षा झालेल्या नाहीत. तुमच्या पेसाचे देखील परीक्षा बाकी आहेत आणि पेसामधील नॉन पेसाचे देखील परीक्षा अजून होणं बाकी आहे. त्याची देखील मित्रांनो जशी अपडेट येईल तशी तुम्हाला पाहायला भेटेल. पेसाचे देखील पेपर तुमचे लवकरच मित्रांनो होणार आहेत. तर बघा मित्रांनो, आता ही जी झालेले पेपर आहेत याचा निकाल कधीपर्यंत लागेल, कसा निकाल लागेल आणि शेवटी व्हिडिओचे आपण पाहणार आहोत की कितीपर्यंत एक अंदाजित कट ऑफ जाऊ शकतो, त्याच्याबद्दलची माहिती आपण बघूयात. तर बघा मित्रांनो, सध्या तुमचे पेपर झालेले आहेत. याच्यामध्ये मित्रांनो आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो ही मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी माहिती दिलेली होती. ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला एक दीड महिने ते 2 महिन्याचा वेळ लागू शकतो मित्रांनो निकाल लागण्यासाठी किंवा त्याच्या अगोदरही मित्रांनो निकाल लागू शकतो लवकरात लवकर. कारण की पुढे मित्रांनो या ठिकाणी निवडणुका आहेत, त्याचबरोबर आचारसंहिता आहे, त्याच्या अगोदर नियुक्त्या या ठिकाणी दिल्या जाऊ शकतात. त्याच्यासाठी लवकरात लवकर निकाल लावला जाऊ शकतो. तर ही मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला माहिती दिलेली होती. एक अंदाजित माहिती सांगितली होती की 2 ते दीड महिन्याचा वेळ लागू शकेल अजून निकाल लागण्यासाठी मित्रांनो किंवा त्याच्या अगोदरही तुमचा निकाल लागू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, हा निकाल जो आहे तो कशा पद्धतीने लागेल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर एक आता IBPS बघितलं आपण, IBPSमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची ॲन्सर की या ठिकाणी प्रसिद्ध केली जात नाही. ॲन्सर की प्रसिद्ध केली जात नाही किंवा ऑब्जेक्शन घ्यायचा या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला नसतात. डायरेक्टली मित्रांनो सर्वसाधारण गुणवत्ता यादी IBPS प्रसिद्ध करते. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये मित्रांनो 45% कमीत कमी गुण तुम्हाला घेणं गरजेचं असतं. म्हणजे मित्रांनो 200 पैकी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 90 गुण घेतले तरच सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये तुमचं त्या लिस्टमध्ये IBPS जी प्रसिद्ध करेल त्याच्यामध्ये तुमचं नाव तुम्हाला पाहायला भेटतं. आणि ज्याला 90च्या वरती जास्तीत जास्त मार्क्स आहेत, मग ते कट ऑफनुसार मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्याची या ठिकाणी निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी प्रत्येक जिल्हा परिषद काय करेल मित्रांनो, तुम्हाला प्रसिद्ध करेल. यामध्ये लिहिलंही आहे त्यांनी की परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेची परत उमेदवारांना मिळणार नाही. TCS मात्र तुम्हाला मित्रांनो जसं की ॲन्सर की असेल, त्याच्यावरती ऑब्जेक्शन असेल, त्यानंतर दुसरी ॲन्सर की असेल, नॉर्मलायझेशन आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स, हे सर्व मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो देत असते. परंतु IBPS मार्फत तशा पद्धतीने होत नाही. IBPS मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन करणार आहे. कारण की याच्यामध्ये एकापेक्षा जास्त शिफ्ट्समध्ये परीक्षा झाली असेल तर नॉर्मलायझेशन तुमचं या ठिकाणी होईल. मात्र तुम्हाला ॲन्सर की या ठिकाणी भेटणार नाही. यासाठी इंटरव्ह्यू वगैरे होणार नाही. डायरेक्टली मित्रांनो तुमचं काय होणार आहे, या ठिकाणी सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागेल नॉर्मलायझेशन करून. त्याची मित्रांनो यादी IBPS कडनं प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती जी आहे तुम्हाला पाहायला भेटेल, तुमच्या तुमच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती. तर मग हे निकालाबद्दलची माहिती झाली. निकाल कसा लागेल त्याच्याबद्दल ऑलरेडी माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर एक अंदाजित कट ऑफ मित्रांनो आता ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यावरून आपण पाहणार आहोत, जी की आरोग्य सेवक 40% आणि 50% नॉन पेसाच्या तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत. राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो त्याही तुमच्या लवकरच होतील, ज्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्याही परीक्षा राहिल्यात आणि पेसामधील देखील जे 13 जिल्हे येतात मित्रांनो त्यांच्याही परीक्षा राहिल्यात. त्याच्याही परीक्षेबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं, याच्यामध्ये आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50% या पदांचा सध्या आपण काय करणार आहोत, कट ऑफ एक अंदाजित पाहणार आहोत. ग्रामसेवक आणि आरोग्य सेविकेच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात. तर बघा मित्रांनो, कट ऑफ जो असतो तुमचा या ठिकाणी कशावरून ठरवला जातो, ज्याच्यामध्ये जागा किती होत्या, त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज किती केले गेलेले आहेत आणि अर्ज केलेल्यापैकी उमेदवार पूर्णच्या पूर्ण हजर होते का परीक्षेला, तेही पाहिलं गेलं पाहिजे मित्रांनो. कारण की या ठिकाणी बरेच जण फक्त अर्ज करतात आणि परीक्षा देत नाहीत. कारण की मित्रांनो यावेळेस काय झालेलं आहे लक्षात घ्या, तुमचं एक सेंटर तुम्ही निवडलं आणि दुसरं सेंटर तुम्हाला दिलं गेलेलं आहे. समजा तुम्ही पुणे निवडलं आणि तुम्हाला या ठिकाणी जवळपास या ठिकाणी कोल्हापूरचं सेंटर भेटलेलं आहे. म्हणजे त्याच सिटीमध्ये भेटलं नाही. बऱ्याच उमेदवारांचा असा प्रश्न झालेला होता. बऱ्याच उमेदवारांनी तशा कमेंटही केलेल्या होत्या. त्यामुळे बरेचसे उमेदवार या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहेत. बऱ्याचशा उमेदवारांनी फॉर्म भरूनही परीक्षेला जाता आलेलं नाहीये. त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीनुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी तुम्ही अर्ज कुठं केलेला आहे तेही महत्त्वाचं असतं. त्याच्यावरूनही तुमचा कट ऑफ त्या जिल्हा परिषदचा ठरतो मित्रांनो. आता ही कट ऑफ जो असणार आहे मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदचा वेगवेगळा पाहायला भेटेल, पदानुसार वेगवेगळा पाहायला भेटेल तुम्हाला. तर बघा सध्या मित्रांनो पहिल्यांदाच ही ऑनलाईन परीक्षा IBPS कंपनी घेते. याच्या अगोदर ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी झालेल्या असेल, परंतु IBPS किंवा TCSनी कधीच परीक्षा ज्या आहेत ते तुमच्या घेतलेल्या नाहीत. जिल्हा निवड समितीमार्फतच तुमच्या यापूर्वी परीक्षा ज्या आहेत त्या होत होत्या. आता 2019 पासून ही परीक्षा रखडलेली आहे मित्रांनो. 2019ला आपल्याला माहीत असेल महापरीक्षा पोर्टलमार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले होते. त्याच्यानंतर मित्रांनो ते कॅन्सल करण्यात आलेले, परीक्षा झालेल्या नाही. त्यावेळेस ऑनलाईन परीक्षा होणार होत्या, परंतु महापरीक्षा पोर्टल वेगळे आहे, IBPS वेगळे आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यामुळे आत्ता सध्या जो
कट ऑफ आहे. एक्झॅक्ट कट ऑफ कोणच सांगू शकत नाही. एक अंदाजित कट ऑफ तुम्हाला फक्त पाहायला भेटेल. एक्झॅक्ट कट ऑफ तुम्हाला मागे ऑनलाईन परीक्षा न झाल्यामुळे या ठिकाणी पाहता येणार नाही मागच्या परीक्षेवरनं. तर पहा एक अंदाजित कट ऑफ आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये पेपर कसा होता, किती अर्ज आले त्याच्यावरून एक अंदाज लावून. त्यामुळे हा अंदाजित कट ऑफ आहे, असाच कट ऑफ लागेल असं काही नाही मित्रांनो. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा पेपर कसा गेलाय सांगा, किती प्रश्न बरोबर आलेत किंवा किती मार्क्स तुम्हाला येऊ शकतात 200 पैकी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती समजेल. आता बघा मित्रांनो, तुम्हाला याची उत्तरपत्रिकाही भेटणार नाही, त्यामुळे तुम्हाला देखील एक्झॅक्ट मार्क्स तुम्हीही सांगू शकत नाहीत किंवा उत्तरपत्रिका भेटली असती तर त्याच्यावरून अजून आपण एक अंदाजित कट ऑफ चांगल्या पद्धतीने लावला असता. परंतु बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतायत की याच्या निकालाबद्दल, कट ऑफबद्दल माहिती सांगा. त्याच्यामुळे एक अंदाजित माहिती तुम्हाला मी देतोय. तर बघा, कट ऑफ सांगण्याच्या अगोदर ही माहिती देखील पाहणं गरजेचं आहे, की नेमके किती अर्ज आलेले आहेत, किती जागा होत्या या पदांसाठी. ज्यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक 40% साठी जर आपण बघितलं, पूर्ण महाराष्ट्रामधून 906 प्लस जागा होत्या. एकूण अर्ज 1,92,935 पर्यंत या ठिकाणी आलेले आहेत. जागा आणि अर्ज पाहता मित्रांनो या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप हाय आहे, जास्त आहे. एका जागेसाठी जर आपण कॉम्पिटिशन पाहिलं, तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास 212 एका जागेसाठी 212 उमेदवार या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. या अर्ज संख्येवरनं आणि अ, अ, रिक्त जागेवरनं. आरोग्यसेवक 40% साठी. त्यानंतर आरोग्यसेवक 50 साठी बघा मित्रांनो 2500 प्लस जागा होत्या. याच्यामध्ये एकूण अर्ज 1,06,609 प्लस या ठिकाणी आलेले आहेत. एका जागेसाठी स्पर्धा बघितली तर 42-43 उमेदवार या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. तर बघा मित्रांनो, अजून काही परीक्षा होणं बाकी आहे. अजून याच्यामध्येच मित्रांनो त्याही परीक्षांचा समावेश होणार आहे. एकत्रितच सर्वांचा कट ऑफ लागेल किंवा एकत्रितच रिझल्ट तुमचा लागणार आहे. तर अजून या ठिकाणी बऱ्याचशा पेपर होणं बाकी आहे. त्यांचंही या ठिकाणी पेसामधील नॉन पेसाचे पेपर होणं बाकी आहे किंवा पेसाचे पेपर होणं 13 जिल्ह्यांचे अजून बाकी आहेत मित्रांनो. तर आता सध्या मित्रांनो जे झालेल्या परीक्षा आहेत त्याचंच आपण फक्त या ठिकाणी कट ऑफ पाहतोय, त्याच्यावरूनच माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं की जसं जागा किती होत्या, अर्ज किती आले ते पाहणं गरजेचं आहे. तर कॉम्पिटिशन किती आहे तुम्हाला पाहता येतील मित्रांनो, एका जागेसाठी किती उमेदवार आहेत तेही तुम्हाला मी सांगितलं. तर परीक्षा कशी झाली तेही पाहणं गरजेचं आहे. पेपर कसा होता तोही पाहणं गरजेचं आहे. त्यावरूनही कट ऑफ ठरत असतो. तर बघा, तांत्रिक घटक जर बघितलं मित्रांनो, तांत्रिक घटक खूप अवघड होते, कारण की प्रथमच या ठिकाणी आरोग्य सेवक पदासाठी हा सिलेबस, नवीन सिलेबस आलेला आहे मित्रांनो. याचाही खूप मोठा फटका कट ऑफ वरती या ठिकाणी बसेल, कारण की तांत्रिकचा पेपर हा हार्ड पेपर होता. 10वीचे सायन्सवरती सर्व पेपर प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले होते, कारण की हा नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी आलेला आहे. तर बऱ्याच जणांना हा पेपर थोडासा हार्ड या ठिकाणी मित्रांनो गेलेला आहे. तुम्हाला कसा गेलेला आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. त्याचबरोबर बाकी विषय जर बघितले आपण तर सोपे ते मध्यम स्वरूपाचे होते या ठिकाणी बाकी विषय, परंतु तांत्रिक थोडा हार्ड पेपर या ठिकाणी होता. तर एक अंदाजित कट ऑफ आपण पाहणार आहोत. 100 प्रश्न 200 मार्काचा पेपर होता तुमचा. मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे, प्रश्न सांगणार नाही, मार्क्स सांगणार आहे. तर बघा, कॅटेगरीनुसार पाहूयात आपण. कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बघितलं आपण तर जनरलचा कधीही कट ऑफ जर बघितला तर 170च्या आसपास या ठिकाणी मित्रांनो लागू शकतो. आणि महिला उमेदवारांच्या या ठिकाणी कट ऑफमध्ये 7 ते 10 मार्क्स किंवा 8 ते 10 मार्क्स तुम्ही या ठिकाणी कमी करू शकतात. हे प्रत्येक कॅटेगरीसाठी महिला उमेदवारांसाठी कट ऑफ अशा पद्धतीने तुम्हाला कमी करायचं आहे. त्यानंतर बघा, ओबीसी ईडब्ल्यूएस मधील आपण जर बघितला, दोन्ही कॅटेगरीचा वेगवेगळा लागेल, परंतु एकत्र या ठिकाणी सांगतो 166 168 दरम्यान या ठिकाणी लागू शकतो अंदाजित. त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी 160 प्लस किंवा 164 दरम्यान या ठिकाणी 160-164 दरम्यान. एसटी कॅटेगरीसाठी 156 प्लस असू शकतो. स्पोर्ट कॅटेगरीसाठी 90 ते 100 दरम्यान. माजी सैनिक कॅटेगरीसाठी या ठिकाणी 110 ते 120 दरम्यान किंवा दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ यांच्यासाठी 120 ते 140 दरम्यान. किंवा मित्रांनो ह्या माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ कॅटेगरी या सर्वांसाठी 120 ते 140 किंवा 110 ते 140 या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो. आता मित्रांनो, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की प्रत्येक कॅटेगरीचे कितीपर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो, जेणेकरून तुमची ही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत समजेल. तर ही एक अंदाजित माहिती तुम्हाला कट ऑफ बद्दलची मित्रांनो दिलेली आहे. याबद्दल जसे अपडेट येतील अजून तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल निकालाबद्दलची. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट्ससाठी मित्रांनो या ठिकाणी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की नवीन अभ्यासक्रमानुसार आहे. ज्या राहिलेल्या तुमच्या परीक्षा आहेत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी, त्याच्यासाठी तुम्हाला ही उपयुक्त पुस्तकं आहेत. IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो फास्ट रिव्हिजनसाठी नवीन जो अभ्यासक्रम आलेला आहे या पदांसाठी, त्याच्यासाठी ही पुस्तकं आहेत, ज्याच्यामध्ये 1975 प्लस प्रश्नांचा आरोग्य सेवक पदासाठीचा समावेश करण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य सेविका या पदासाठी देखील त्यांचं तांत्रिक नोट्सचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 1200 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. हे देखील पुस्तक फास्ट रिव्हिजनसाठी उपयुक्त आहे आणि नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व समावेश त्यांनी केलेला आहे. तर ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची दोन्हीही पुस्तकं विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी यांचं लेखन संकलन केलेली तुम्हाला कुठल्याही महाराष्ट्राच्या बुक स्टोअरमध्ये भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभाग गट क व ड असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाची पदभरती असेल, या सर्वांसाठी तुम्हाला आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये देखील 2012 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. 13,200 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. तांत्रिक प्रश्नांचा देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर हे देखील पुस्तक तुम्हाला ऑनलाईन त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल. तेथून तुम्ही खरेदी करू शकतात.